आज मला खूप आनंद वाटतो की आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये आपल्या तालुक्याची ओळख खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी फ्रूट्स, सीताफळं, अंजीर, डाळिंब, चिक्कू, पेरू अशा वेगवेगळ्या फळपिकांनी त्या ठिकाणी होते आणि मला 2021 पासून त्या ठिकाणी पुरंदर तालुक्यामध्ये सीताफळ इस्टेट या नावाने संत्रा इस्टेटच्या जसा प्रकल्प कृषी खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा राबवला गेला, त्यानंतर सेप्टिक इस्टेटचा प्रकल्प पैठणमध्ये राबवला गेला, तशाच प्रकारे आपल्या पुरंदरमध्ये व्हावा ही अपेक्षा त्या ठिकाणी होती. 2021 पासून मी त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये याच्याबाबतची सातत्याने मागणी करत होतो आणि 28 नोव्हेंबरला कृषी पशुसंवर्धन दुग्ध विकास विभागाच्या माध्यमातून नव्याने GR काढून त्या ठिकाणी आदरणीय कृषी मंत्री माननीय नामदार धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यामध्ये आपल्या जाधववाडीमध्ये त्या ठिकाणी प्रस्तावित तालुका बीज गुणन केंद्र याला त्या ठिकाणी आपल्याला फळरोप वाटिकेमध्ये रूपांतरित करण्यासाठी परवानगी मिळालेली आहे. ही खरं म्हणजे खूप आनंदाची आणि पहिली फेज आपल्या सीताफळ इस्टेटच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आहे. त्या संदर्भात आज आम्ही आपल्या तालुक्याचे कृषी अधिकारी जाधव साहेब, इंदलकर साहेब, त्याचप्रमाणे तालुक्याचे माजी कृषी खात्यामध्ये काम करणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय गरुड साहेब या ठिकाणी उपस्थित, शेती उद्योगचे आदरणीय विलास काका जगताप असतील, सीताफळामध्ये एक प्रगतिशील बागायतदार आदरणीय प्रकाशदादा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत, विलासजी कडलक या ठिकाणी पोहोचत आहेत, आदरणीय कोंडाळकर आबा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे समीरजी काळे आहेत, अनेक सीताफळाचे शेतकरी त्या ठिकाणी आलेले आहेत. आज आम्ही मीटिंगच्या माध्यमातून आता जे फळ रोपवाटिका होती या फळ रोपवाटिकेमध्ये त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर बघितलं, मला वाटतंय आपल्या तालुक्याचे माजी आमदार आणि माजी या राज्याचे माजी कृषी मंत्री आदरणीय दादासाहेबजी जाधवरावांनी इनिशिएट केलेलं त्या ठिकाणी तालुका बीज गुणन केंद्र आणि राहुरी कृषी विद्यापीठाचं रिसर्च सेंटर अशा दोन गोष्टी जाधववाडीमध्ये त्या एकाच क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी प्रकल्पित केलेल्या होत्या. परंतु मधल्या काळामध्ये तालुका बीज गुणन केंद्रामध्ये त्या ठिकाणी फळ रोप वाटिका त्या ठिकाणी व्हावी, जेणेकरून मातृरोपं जी आपल्या शेतकऱ्यांना लागतात, ज्याच्यामध्ये चिंच असेल, लिंबू असेल, आंबा असेल, पेरू असेल, सीताफळ असेल, अंजीर असेल, जांभूळ असेल, अशा वेगवेगळ्या पिकांची मातृवृक्ष लागवड ही आता त्या ठिकाणी फळ रोपवाटिकेच्या माध्यमातून होणार आहे आणि निश्चितपणे त्याचा फायदा मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांना होणार आहे. याचबरोबर आम्ही सगळ्या तालुक्यातील सीताफळाचे जे शेतकरी आहेत त्यांना एकत्रित करतोय आणि ज्याप्रमाणे हायलँडच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातीलच एक तरुण गुरसळांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि अंजिराचं फार्मर प्रोड्युसर कंपनी करून अंजिरामध्ये एक चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना नफा देण्याचं काम, शेतकऱ्यांना प्रक्रियेच्या माध्यमातून फायदा देण्याचं काम केलं. तशाच प्रकारे फार्मर प्रोड्युसर कंपनी सीताफळासाठी तयार करून त्या ठिकाणी सीताफळाची प्रक्रिया, सीताफळाचं ग्रेडिंग, सीताफळाचे वेगवेगळे कलम, रोपं तयार करणं आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला मार्केट ते शेतकरी अशा प्रकारे सक्षम करणं हा दृष्टिकोन समोर ठेवून त्याचे शुभारंभ आपण या ठिकाणी करतोय. त्याचबरोबर आपल्या सर्वांना कल्पना आहे की 2016ला आपल्या तालुक्यामध्ये अंजिराचं जिओ टॅगिंग झालं आणि अंजीर हे आपल्या तालुक्याचं एक हक्काचं पीक म्हणून त्या ठिकाणी शेतकऱ्याला यायला लागलं. जवळपास 575 पेक्षा जास्त शेतकरी त्या जिओ टॅगिंगच्या माध्यमातून कृषी खात्याच्या माध्यमातून रजिस्टर झाले आणि त्यांच्या अंजिराला त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजार उपलब्ध झाला. तशाच प्रकारे मी कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना विनंती केली की ज्याप्रमाणे बीडला आपलं पुरंदरचं सीताफळही तेवढंच प्रसिद्ध आहे, बीडला आता जिओ टॅगिंग त्या ठिकाणी सीताफळाच्या बाबतीमध्ये केलेलं आहे, तर आपल्या पुरंदरचं सुद्धा त्या ठिकाणी जिओ टॅगिंगच्या संदर्भात ॲप्लिकेशन करून त्याचं फॉलोअप
कृषी खातं आणि ही फार्मर प्रोड्युसर कंपनी असं एकत्रितपणे घेऊन पुरंदरचं सीताफळसुद्धा जिओ टॅगिंगच्या माध्यमातून केलं तर भविष्य काळामध्ये शेतकऱ्याला सीताफळाला आणखी चांगला बाजार त्या ठिकाणी मिळू शकेल. अशा प्रकारची चर्चा आज करण्यासाठी आणि त्या ठिकाणी निर्णय घेण्यासाठी आम्ही ही मीटिंग बोलवली आहे आणि आपल्या सगळ्यांना बोलवलं. तर आपले काही प्रश्न असतील तर कृपया विचारू शकता. जिओ टॅगिंग म्हणजे नेमकं काय? जिओ टॅगिंग म्हणजे GI एक संकल्पना आहे. त्याचा अर्थ असतो जिओग्राफिकल इंडिकेशन, म्हणजे भौगोलिक मानांकन. म्हणजे जी एखादी वस्तू की त्या भागातील वातावरणामुळे किंवा त्या भागातील जे काही एकंदर जमीन अवस्था आहे त्यामुळे जर त्याला वेगळी चव असते किंवा वेगळी मागणी असते. जसं उदाहरणार्थ आपलं पुरंदरचा अंजीर आहे किंवा इतर समजा येवला पैठणी आहे किंवा गोलगडचे चिक्कू आहेत, त्या भागातल्या वातावरणामध्ये चांगले. जसं महाबळेश्वर स्ट्रॉबेरी आहे तसं त्या भागातलं ते वरदान असतं त्या पिकासाठी. जसं आपलं पुरंदरमध्ये पुरंदरचं सीताफळ हे बाकी ठिकाणपेक्षा चवीला वेगळं आहे किंवा त्याची प्रतवारी सुद्धा चांगली. मग तोच उद्देश आपल्या डोळ्यासमोर आहे की त्याची एक उत्पादक कंपनी स्थापन करणे. जसं आता आपल्याकडे सीताफळाचा एक संघ सुद्धा आहे, तर संघ आणि FPC यांच्या माध्यमातून त्याचं जिओग्राफिकल इंडिकेशनसाठी आपला एक प्रस्ताव तयार करणे, तो चेन्नईला पाठवणे. आता त्याचा फायदा काय होतो हा पहिला मुद्दा महत्त्वाचा, की ज्यावेळेस कुठलीही विक्री व्यवस्था होते तर GIचा अर्थ किंवा ज्यावेळेस त्याचं ट्रेडमार्क असेल किंवा त्याचं मानांकन असेल ते वैयक्तिक शेतकऱ्याला मिळतं. तर त्यांनी जर ते स्वतःचा विक्री व्यवस्थेचा वापर केला तर नक्कीच त्याला ज्यावेळेस एक्सपोर्ट किंवा जे काही मोठमोठे मॉल वगैरे त्यामध्ये मार्केटिंग व्यवस्था असते त्यावेळेस GI एक हक्काचं जसं ISI मार्क आहे तसं GI एक मानांकन आहे की ते जर असेल त्याला नक्कीच अधिकचा भाव त्यामध्ये मिळू शकतो. भौगोलिक मानांकनामुळे त्या क्षेत्राला ना त्या पिकासाठी अधिकचा भाव मिळतो, तिथल्या शेतकऱ्यांना मिळतो. जसं आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या तालुक्यातले 575 पेक्षा जास्त शेतकरी आहेत ना, ह्यांचं जिओ टॅगिंग झालंय. म्हणजे जिओ टॅगिंगचा अर्थ काय की त्यांचं शेत जिथे अंजीर पिकवलं जातं त्याच्या लोकेशनचं टॅगिंग झालेलं आहे. त्यामुळे ज्यावेळेस ते माल विकायला जातात ते मग मुंबई दिल्लीपासून ते अमेरिकेमध्ये आणि लंडनमध्ये सुद्धा म्हणजे UK मध्ये सुद्धा किंवा युरोपमध्ये सुद्धा ज्यावेळेस ते करतात त्या जिओ टॅगिंगला खूप महत्त्व आहे. मार्केटिंगमध्ये फळाच्या दर्जाबरोबर फळाचं जिओ टॅगिंगमुळे ग्रेडिंग म्हणजे प्रत सुद्धा वाढते त्याची. जसं ISI मार्कमुळे एखाद्या पदार्थाची प्रत वाढते. आता पैठणी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पैठणीला जिओ टॅगिंग आहे पैठणचं. त्यामुळे पैठणी आता काही ठिकाणी येवल्याला पण पैठण बनते, पैठणी येवल्याला पण बनते. पण येवल्याची पैठणी आणि ह्याची पैठणी ह्याच्यामध्ये जिओ टॅगिंगमुळे तो ॲडिशनल एक बेनिफिट जो राहतो तो ॲडिशनल बेनिफिट जिओ टॅगिंगमुळे आपल्या शेतकऱ्यांना मिळतो. पुरंदरमध्ये सीताफळाचं किती क्षेत्र आहे, किती झाड आहे? पुरंदरमध्ये साधारणतः 2200 हेक्टरवर सीताफळाची लागवड आहे. 2200 हेक्टर. झाडांची संख्या किती? प्रति हेक्टर आपले साधारणतः 400 झाडं आपण बसतात. प्रति हेक्टरी 400. आणि अंजीर साधारणतः आपलं 400-450 हेक्टर आपलं अंजीरचं क्षेत्र आहे. झाडे संख्या जवळपास तेवढीच बसतात त्यामध्ये, कारण आपल्याला स्पेसिंग जास्त आहे. आपल्याकडे 5x5 स्पेसिंग आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जो शेतीमाल आहे त्याच्या दरामध्ये सीताफळ असेल त्याचे बाय प्रॉडक्ट असेल याच्यामुळं शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे त्या वाढीत किती प्रमाणात वाढ होऊ शकतो? नाही, कसं आहे की ज्यावेळेस एखादा समजा प्रक्रिया उद्योग आहे, जसं साहेबांनी सांगितलं की समजा पुरंदर हायलाइट्स कंपनी आहे त्यांचाही तुम्ही पदार्थ आता Amazonवर सुद्धा उपलब्ध आहे. त्याच्यात पण नमूद तुम्ही पहा त्या पदार्थावर त्यांनी GI म्हणजे GI अंजीर असं नमूद करून दिलेलं आहे. त्यांनी काय होतं की विश्वासार्हता पदार्थाविषयी वाढते. विश्वासार्हता वाढली की शेवटी कुठलाही ग्राहक हा शून्य आहे, तो विश्वासार्हता असेल तर 2 रुपये एक्स्ट्रा देण्यास सुद्धा म्हणजे मागे पुढे पाहत नाही. त्यामुळे ते विश्वासार्हता निर्माण करण्याचं काम GIच्या माध्यमातून करू शकतो. बीड मधल्या आपल्या सीताफळात काय फरक आहे क्वालिटी? नाही, कसं आहे की तिथली व्हरायटी आणि आपली व्हरायटी वेगळी. आपली फुले पुरंदर समजा म्हणू शकतो आपण किंवा गोल्डन जी आहे ती आपल्याकडची आहे. त्या भागाला मेजरली NMK किंवा अशा इतर व्हरायटी आहेत. त्यामुळे आपली ऑलरेडी जी सिलेक्शन केलेली तालुक्यातली, जसं आता कोंडळकर आबांकडे स्वतःची त्यांची सिलेक्शन केलेली व्हरायटी वगैरे आहेत. तर अशा व्हरायटीचं काय होतं की त्याची चव वेगळी राहते. थोडंसं गोडसरपणा आहे आणि थोडंसं आपलं साल थोडंसं कमी म्हणजे पातळ आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये ते थोडंसं जास्ती गोड म्हणजे शर्करा त्यामध्ये जास्त असल्यामुळे त्याला चवीला जास्त पसंतीला उतरतं लोकांच्या. त्याच्यामध्ये वेगळं पण थोडंसं त्यामध्ये आहे. त्याच्यापेक्षा आपलं चांगलं असेल नक्कीच. गोडीला आपलं पुरंदरचं कधी पण चांगलं आहे, कारण वातावरण थोडंसं आपल्याला शुष्क वातावरण आहे, थोडंसं कोरडं वातावरण आहे. आणि जे कोरडं वातावरण असतं अशा ठिकाणी कुठल्याही फळामध्ये शर्करेचं प्रमाण जास्त राहतं, कारण जिथं पाऊस जास्त आहे तिथं आपोआप शर्करेचं प्रमाण कमी होतं. आता सुरू होते. हां.
नाही, फळरोपवाटिकेचा मूळ कन्सेप्ट अशी होती की जसं सिट्रस इस्टेट आहे, सिट्रस इस्टेट म्हणजे काय की लिंबूवर्गीय जी पिकं आहेत म्हणजे मेजरली विदर्भाचा जो भाग आहे, अमरावती असेल किंवा काटोल वगैरे ज्या एरियामध्ये मेजरली म्हणजे सिट्रस इस्टेटचं काम चालतं, त्याच्यामध्ये संकल्पना अशी होती की शेतकऱ्यांना चांगल्या दर्जेदार म्हणजे उत्पादनं किंवा जे कलम आहे ती उपलब्ध करून देणं, रोप उपलब्ध करून देणं आणि त्या माध्यमातून रिसर्च स्टेशन तयार करून त्यामध्ये जे काही कीड रोग येतील त्या कीड रोगाचं वेळोवेळी मार्गदर्शन करणं किंवा त्याचं एक सिस्टीम तयार करणं की कुठली फवारण्या किंवा कुठल्या कीड रोगाला आल्यावर काय करावं. त्याच बेसिसवर माननीय आमदार महोदयांनी तो मुद्दा 2021 मध्ये मांडला होता की आपल्याला सीताफळ इस्टेटमध्ये काम करायचं. सीताफळ इस्टेटमध्ये काय आहे की सध्याला आपलं सीताफळ प्रमुख पीक जरी असेल तरी त्याचं दर्जेदार कलम उपलब्ध होणं, त्यानंतर त्याचे जे आता सध्या रोग आहे जसं काळी बुरशी आहे, फळसड आहे किंवा इतर छोटे मोठे जे रोग कीड किंवा रोग पडतात त्याच्यावर वेळोवेळी मार्गदर्शन करणं किंवा एक सेट ऑफ प्रॅक्टिसेस जसं आपण त्याला म्हणतो गॅप सर्टिफिकेशन असतं की ग्लोबल किंवा गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस म्हणजे चांगल्या शेती पद्धती हे तयार करण्याचं काम हे आपण ह्या इस्टेटच्या माध्यमातून करणार आहोत. त्याचा पहिला टप्पा आहे की फळरोपवाटिका म्हणजे दर्जेदार कलम आणि रोप उपलब्ध करून देणं. त्याच्यामध्ये आपण जरी सीताफळ नाव असेल तरी आपण मेजरली आपल्या तालुक्याची प्रमुख पिकं आहेत त्यामध्ये सीताफळ आहे, अंजीर आहे, त्यानंतर डाळिंब आहे, इतर अशी 7 प्रकारची जी फळं आहेत तर प्रत्येक फळाचा आपण इथं मातृवृक्ष तयार करणार आहोत आणि मातृवृक्षाच्या माध्यमातून दर्जेदार कलम आणि रोपं तयार करण्याचं नियोजन हे आपण सीताफळ इस्टेटच्या माध्यमातून नियोजित करत आहोत. फळरोपवाटिकेत मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते, त्याच्यावर काय नियंत्रण आहे? नाही, हे पहा की जे काही फळरोपवाटिका असतात त्याचं वेळोवेळी जी काही NHB वगैरे आहे ह्यांच्यामार्फत मानांकन केलं जातं, त्याची तपासणी केली जाते. त्याला माननीय उपविभागीय कृषी अधिकारी जे आहेत बारामतीचं आपलं मुख्य कार्यालय आहे त्यांच्यामार्फत त्याचं दरवर्षी तपासणी आणि नियंत्रण केलं जातं आणि जर अशी काही तक्रार आली तर आपल्याला तो अधिकार आहे की त्याच्या संबंधितला आपली तक्रार आज आपण SDO बारामती त्यांच्याकडे करू शकता आणि त्याची ही तपासणी विद्यापीठामार्फत केली जाते. त्याच्यामुळे ते मानांकन त्या बाबतीत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. तर आपल्याकडे स्वतःची बारामतीला कृषी म्हणजे आपल्याकडे स्वतःचं नर्सरी सुद्धा आहे तर त्या माध्यमातून आपण त्याच्यावर रोप पुरवण्याचा प्रयत्न करत असतो. इथं कोण ग्राम असतील किंवा इतर जे शेतकरी असतील आपण काय करतो की बहार व्यवस्थापनाचे कार्यक्रम राबवतो. म्हणजे आता सीताफळामध्ये आपण ते प्रामुख्याने मागच्या 2 वर्षात लीड घेतलं होतं की काय होतं की बहार व्यवस्थापन करणं की ज्यावेळेस फळं तुमची येतात तर फळाच्या बाबतीत त्याचं आकारमान कसं वाढवणं. कारण काय ज्यावेळेस तुमचं भुगी माल भेटणार आहे फळं जास्त लागतील पण भुगी मालाला त्यातला उत्पादन म्हणजे तेवढा माल भेटणार रेट भेटणार नाही. त्यामुळे आपण हे सांगतो की व्यवस्थापन करताना की तुमचं झाड उलट्या छत्रीप्रमाणे त्याची छाटणी केली पाहिजे जेणेकरून जे काही ऊन पडेल त्यामुळे काळी बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही. दुसरं की तुमचं जे काही तुम्हाला सेंद्रिय द्यायचं ते सेंद्रिय जास्त जमिनीतून दिलं तर आपोआप त्याचं आकारमान वाढतं. शिवाय पहिल्या 2 वर्ष त्याला वळण दिलं गेलं पाहिजे, पहिल्या 2 वर्षामध्ये त्याचं उत्पादन घेतलं नाही पाहिजे. कारण काय होतं जर पहिल्या 2 वर्षात जरी उत्पादन घ्यायला चालू केलं तर मात्र ते झाडाची व्यवस्थित वाढ न झाल्यामुळं त्याचं आकारमान छोटं राहतं, ती फळं जी येणार आहेत ती पण कमी पोचली जातात. शिवाय त्याचं नियोजन पण केलं पाहिजे की फक्त फळधारणा किती होते हे पाहण्यापेक्षा कमी फळधारणा ठेवून त्याचं वजन हे 700 ग्रॅम 600 ग्रॅमच्या वर कसं नेत आहे हे पाहिलं पाहिजे. हे 2-4 गोष्टी जर फॉलो केल्या आणि शिवाय जे स्टार्टिंगपासून बहार व्यवस्थापनमध्ये आपण जे म्हणतो बोर्डो मिश्रण वापरणे असेल किंवा त्याचं गेरून त्याला पेस्टिंग करणं असेल ह्या छोट्या मोठ्या गोष्टी जर पाळल्या तर नक्कीच त्यामध्ये फळधारणेमध्ये किंवा ज्या आकारमानामध्ये नक्कीच वाढ होते. ह्यामध्ये काही कुठलाही नाही. वैयक्तिक स्वरूपात पाहिजे असेल तर PMFME नावाची योजना आहे जी केंद्र शासन राबवतं. त्याच्यामध्ये जे काही वैयक्तिक प्रक्रियादार आहेत त्यांना सर्व जे काही प्रोसेसिंग युनिट स्थापन करणे यासाठी 35% अनुदान त्यामध्ये राहतं आणि 35% ज्यावेळेस अनुदान घेतलं जातं ही बँक लिंक सबसिडी आहे की त्यामध्ये फक्त तुम्हाला 65% जे काही रक्कम राहील जे बँक लोन राहील त्याच्यावर ते व्याज भरणं आहे, बाकी 35% तुम्हाला व्याज सुद्धा लागणार नाही हा पहिला. आणि त्याच स्कीमला 3% टॉपअपचा AIFचा स्कीमचा लाभ देता येतो. समजा त्यांचं व्याज जर 10% असेल तर 3% आपण त्याला व्याज जर म्हणजे वर्षभरानंतर त्यांची ते 3%ची रक्कम परत शेतकऱ्याला मिळून जाते रिटर्न. 35% सोडून त्याला 2 योजनांचा संगम आहे तो. दुसरं आहे की त्याला मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना ही एक स्टेटची स्कीम आहे, राज्य सरकारची स्कीम आहे. ह्याच्यामध्ये एकूण प्रकल्पाच्या 30% जास्तीत जास्त 50 लाखांमध्ये 2 टप्प्यामध्ये आपल्याला अनुदान देता येतं. प्रकल्प उभारणी झाल्यानंतर 25% म्हणजे 50% आणि प्रकल्प सुरू झाल्यानंतर 50% असं 2 टप्प्यामध्ये आपण त्यांना 30% जास्तीत जास्त 50 लाखापर्यंत अनुदान देतो. हा दुसरा मुद्दा झाला. तिसरी योजना आहे ती आहे स्मार्ट योजना. स्मार्ट योजनेअंतर्गत तिथं गट लाभार्थी असणं गरजेचं आहे की जसं आपण सीताफळमध्ये FPCचं नियोजन करतोय त्यामध्ये 250 भागधारक शेतकरी असणं गरजेचं आहे. असे जर सभासद झाले, अशा जर एक शेतकरी उत्पादक कंपनीचं जर रूपांतरण झालं तर अशा कंपनीचं आपण
60% त्याला प्रकल्पाची कुठली मर्यादा नाही की किती प्रकल्प असावा, पण सरासरी ॲव्हरेज 2 कोटीपर्यंत प्रकल्प असावा असं आपण म्हणतो. पण त्यामध्ये तुम्ही 10 लाखापासून ते 9-10 कोटीपर्यंत पण प्रकल्प होऊ शकतो. जसं आपल्या आता 3 प्रकल्प आपण कार्यान्वित म्हणजे ह्याच्यात आहेत. झेंडेवाडीचा एक आहे, त्यानंतर बोगवाचा दुसरा आहे आणि तिसरा आपला बुदरगडला हिवऱ्यामध्ये आहे. असे 3 प्रकल्प आपल्या आता सध्या त्या प्रोसेसमध्ये आहेत. आणि आपल्या डिपार्टमेंट सोडून एक मॅग्नेट प्रकल्प जो पणन मंडळाचा आहे. मॅग्नेट प्रकल्पामध्ये आपल्या वैयक्तिक तसेच गटासाठी अर्ज करता येतो. त्याच्यामध्ये पण 60% अनुदान आहे आणि यामध्ये फायदा असाच की हा वैयक्तिकसाठी पण आपल्याला करता येईल. असे जवळपास 4 योजना आहेत ज्याच्यामध्ये प्रोसेसिंगमध्ये आपण काम करू शकतो. ही सिस्टीम काय मंजूर झाली, आर्थिक काय तरतूद शासनाने केली होती? आर्थिक तरतूद याला आम्ही काही प्रमाणामध्ये आमदार निधी करतो आहोत त्याचा शुभारंभ करण्यासाठी. आणि आता अधिवेशनामध्ये त्याच्याबाबतची आर्थिक तरतूद आणि स्टाफच्या बाबतचा फॉलोअप घेणार ना. याच्यामध्ये सगळ्यात पहिली फेज काय होती सर की त्याची फळरोप वाटिकामध्ये रूपांतरित करणं. आता सेकंड फेज जी आहे ती सीताफळ इस्टेट त्याची मान्यता मिळवणं. सीताफळ इस्टेटला मान्यता मिळाली की सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होऊन जाणार. सर मी प्रेसमध्ये एक 5 मिनिटात कॉल बॅक करू. कारण संशोधन केंद्र इतके वर्ष काम करते सीताफळ संशोधन केंद्र, पण त्याचा म्हणावा असा कसा उठवलेला नाही. म्हणजे या देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार साहेबांना मी त्यांची एकदा गाडी अडकली होती आपल्या PMT समोर. सगळा फळबाजार रस्त्यावर आला होता, त्यांची गाडी गावातून काढून दिली. दुसऱ्या दिवशी आम्ही सुदैवाने त्यांना भेटायला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, त्यांनीच आम्हाला प्रश्न विचारला की सीताफळावर प्रक्रिया करणारे काही प्रकल्प आहेत का आणि त्याची काय प्रगती. म्हणजे अशी जर दुरावस्था असेल शेतकरी उत्पादकांची तर आता आहेत ना आपल्याकडे तालुक्यामध्ये जवळपास 22 प्रकल्प आहेत सीताफळावरती हे करणारे जे रजिस्टर आहेत. आणि अनरजिस्टर सीताफळावरती प्रक्रिया करणारे जवळपास 50 पेक्षा जास्त शेतकरी आहेत जे बरोबर ना स्मॉल टाइम घरामध्ये त्याचं हे काढून येणार नंतर ते कोल्ड स्टोरेजमध्ये पल्प काढून ठेवतात. आणि सर तुम्ही जर बघितलं ना पूर्वी 2019 पूर्वी 12 प्रकल्प होते, त्याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याकडे. आणि आता सीताफळ इस्टेट आपण का म्हणतोय, सीताफळ इस्टेटचा फायदा असा होणार आहे सीताफळ इस्टेटच्या माध्यमातून मध्यवर्ती सीताफळ केंद्र होणार आहे. याच्यामध्ये ग्रेडिंग, आता मी परवा दिवशी येणार नाशिकला, आम्ही येणार साळुंके साहेबांचं फार्मर प्रोड्युसर कंपनी बघून आलोय. सीताफळ इस्टेट काय आहे, सीताफळ इस्टेटमध्ये सीताफळीच्या शेतकऱ्यांना पीक घेण्यापासून अलग लक्षात कुठलं रोप लावलं पाहिजे, त्याचं ग्रेडिंग कशा प्रकारे केलं पाहिजे, त्याच्यानंतर त्याचं ते रोप कुठलं घेतलं पाहिजे, त्याची कशी देखरेख केली पाहिजे, त्यानंतर त्या फळाचं ग्रेडिंग करून कुठलं फळ आहे ते पल्पला गेलं पाहिजे, कुठलं फळ आहे ते मार्केटला गेलं पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्याचं जिओ टॅगिंग झालं पाहिजे, त्याच्या शेताची माहिती आली पाहिजे, ते ऑर्गॅनिक पद्धतीने कसं करता येईल. दुसरी गोष्ट ते एकत्र कलेक्ट करून एकत्र मार्केटिंग कसं करता येईल, त्याचा ब्रँड कसा तयार करता येईल. तसं आपल्या उरसवारांनी जसं केलाय ना आता हायलाइटचा, तशा प्रकारे तो एकदा ब्रँड झाला ना काय होतं. आता शेवटी आपल्याकडे आता सीताफळाचं पीक आहे. आज सासवड सारख्या मार्केटमध्ये सुद्धा 2600 पासून 3600 पर्यंत रेट मिळतं आपल्याला सीताफळाला क्रेटला, बरोबर का नाही. पण ह्यालाच जर सर जिओ टॅगिंग झालं, ह्यालाच जर ग्रेडिंग झालं, तुमच्या लक्षात आलं का, तर ह्या क्रेटला मुंबईमध्ये जर आपण बघायला गेलं मार्केट तर ते 6000 पेक्षा जास्त असणार आहे. हे जर आपण एक्सपोर्ट करू शकलो तर प्रत्येक फळामागे ना शेतकऱ्याला म्हणजे अपेक्षेपेक्षा खूप जास्त, मला अपेक्षा वाढवायची नाहीये पण अपेक्षेपेक्षा खूप मोठा फायदा होईल. आणि शेवटी समूहाने शेतकरी आल्यानंतर जसा साखर कारखाना आज ऊसाच्या पिकाला शाश्वत भाव देतो, तुमच्या लक्षात आलं का, तशा प्रकारे आम्ही शाश्वत भाव आहे ना शेतकऱ्याच्या सीताफळाच्या पिकाला देऊ शकतो. हा त्याच्यातला फरक आहे. आणि त्याच्यासाठी आहे ना जसं फिगमध्ये म्हणजे जसं अंजिरामध्ये शेतकरी एकत्र आले तर फार्मर प्रोड्युसरच्या माध्यमातून, तसे सीताफळामध्ये शेतकरी एकत्र आले पाहिजेत फार्मर प्रोड्युसरच्या माध्यमातून, तर ते सक्सेस होणार आहे. जसं आज तुम्ही बघितलं कारखाना लागवडीसाठी मदत करतो, खतं बियाणांसाठी मदत करतो, त्यानंतर हमी भाव देतो. त्याच्यामुळे काय होतं की शेतकरी रिलॅक्स काय ऊसाचा शेतकरी रिलॅक्स आहे, कारण ऊसाचं पीक 15 महिन्याचं किंवा आयुष्य म्हणून नाही, ऊसाला शाश्वत भाव आहे. उद्या जर कारखान्यात नसले, आता ज्या क्षेत्रात कारखाने नाही तुम्ही बघा तिथं एक तर वाड्याला तरी ऊस जातोय, जनावरांच्या खायला तरी जातोय, नाहीतर गुराळाला तरी जातोय, नाहीतर कुठेतरी गेट केला जातोय.
तिथं शाश्वत शेती नाही ऊसाची. ज्या ठिकाणी साखर कारखाना आहे त्या क्षेत्रातच शाश्वत शेती आहे. ज्या ठिकाणी दुधाचे कंपन्या चांगल्या आहेत त्या ठिकाणी दुधाचा धंदा शाश्वत आहे. ज्या ठिकाणी सीताफळाचं उद्या चांगल्या प्रकारचं फार्मर प्रोड्युसर कंपनी आली तिथं शाश्वत दर मिळणार आहे. अंजिराची फार्मर प्रोड्युसर कंपनी आली शाश्वत दर मिळणार आहे. कारण हे उद्योग आहेत ना प्रक्रिया करून मार्केटिंग म्हणजे ग्राहकापर्यंत शेतकऱ्यापासून ग्राहकापर्यंत प्रत्येक खर्च कसा कमी होत जाईल आणि त्याचा भाव कसा वाढत जाईल त्याला अपग्रेड कसं करता येईल हेच माझं करायचं. सीताफळाच्या बाबतीत काय साईजला किंमत हो 500-600 ग्रॅमच्या बरोबर सीताफळ आलं हो त्याला किंमत आहे चांगलं बरोबर. आणि आपल्याकडे काय झालं आपलं जे स्थानिक आहे ते मार्केटमध्ये बऱ्यापैकी चाललं बरोबर. परंतु कसपट्याने थोडस गडबड केली आणि त्यामुळं ऍक्च्युअल सीताफळाला कीडच लागत नाही परंतु त्या सीताफळाला कीड लागते कारण त्याचा रंग पिवळा आहे. पिवळ्यामुळे त्याला आकर्षित होतं आणि त्यामुळे त्याला कीड लागते. सीताफळ एक किडीवर चालणारं आहे ऍक्च्युअल त्याला कीड लागते. सीताफळाचं काही काळात मार्केटिंग मध्ये असं बदल झाला की त्याला कीड लागते परंतु फक्त त्या गोल्डन मुळेच ही आपत्ती आली. जर आपलं पुरंदरचं सीताफळ जर आपण सगळं प्रोडक्शन केलं तर त्याचं मार्केटिंग चांगलं होतं. आणि काय झालं आपलं पुरंदर म्हणजे सीताफळाचं एक राजा आहे परंतु त्याचं संशोधन केलं कुठं आंबाजोगाईला. आंबाजोगाईला गेलं तर फक्त डोंगरी सीताफळ पाहायला मिळतात. तिथं प्रोडक्शन करायचं म्हणलं ते डोंगरावरच होतं. पण सगळ्यात मोठं सीताफळ संशोधन केंद्र विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे असताना आम्ही विजयरावच्या गाडीत तिकडे बसून गेलो. बरोबर आयला पण आपला एवढा पुरंदर आणि सीताफळ संशोधन केंद्र कुठं आंबाजोगाई. आपल्या पुरंदरमध्ये त्या पद्धतीनं की सीताफळ संशोधन केंद्र झालं पाहिजे. आपल्याकडे इथं 2 माणसं ती येणार कुठं आपल्या बागेत येते ह्यांच्या बागेत येते आपलंच बघतात त्याला फुले पुरंदर नाव देतात. एक संशोधन होणं फार गरजेचं आहे किंवा आपलंच प्रोडक्शन किंवा आपलेच ब्रँड हा ओपन झाला पाहिजे. म्हणूनच सीताफळ झाली पाहिजे. आता काकांनी जे सांगितलं ना तो खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या काका कामत्यांनी सांगितलेला विषय काय माहितीये का मी सुद्धा आहे ना 2012 ला ना हैदराबादला गेलो होतो. डॉक्टर राव म्हणून आहे तर सगळ्यात मोठं सीताफळाचं राष्ट्रीय ना हे म्हणजे रिसर्च लॅब आहे ऍग्रिकल्चर. सीताफळावरती तिथे अजूनही रिसर्च चालू आहे. सीताफळाचं काळं बी आणि सीताफळाचं वरचं टर्फल आहे ना त्याच्यापासून पेस्टिसाइड तयार करायचं. काकांनी जो मुद्दा घेतला ना की सीताफळाला रोग नाही लागू शकत ते उलट रोगनाशक पीक म्हणून ओळखलं त्याची ओळख आहे. तर त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे आता ह्या फळ रोपवाटिकेचा त्याच्यात फायदा होणारच आहे ना. आणि फळ रोपवाटिकेमुळे आपलं जे शेजारी राहुरी कृषी विद्यापीठाचं हे आहे त्याला सुद्धा एक बॅकअप मिळून जाणार आहे. रिसर्च सेंटरला सुद्धा बॅकअप मिळून जाणार आहे. आणि मलाही काय म्हणायचंय काका आज आपण जो निर्णय घेतोय जरा संदीपराव जो निर्णय घेतोय ना तो फार्मर प्रोड्युसरचा ह्याच्यासाठीच घेतो की उद्या आपणही सरकारला सांगू की आमचेही काही शेतकरी राहुरी कृषी विद्यापीठाचे शेतकरी म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनीचे शेतकरी राहुरी कृषी विद्यापीठाचे शेतकरी हे एकत्रित मिळून आपण रिसर्च करू ना. सरकारची जमीन आहे सरकारचा प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. काही रिसर्चरला आपण बोलूयात. तुम्ही जसं म्हणता आंबेजोगाई तसं आपल्याला हैदराबादला जाऊन येता येईल. देशामध्ये अजून कुठं कुठं आहे रिसर्च ती बघता येईल. बऱ्याच गोष्टींना आपल्याला एकत्रितपणे त्या फार्मर प्रोड्युसरच्या माध्यमातून करता येईल. कृषी खातं आपल्याला सगळ्या प्रकारची मदत करत यासाठी बरोबर ना.